करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक 6वा देवशोधन नाम समास 10वा अनुर्वाच्य नाम श्रीराम समर्थ. समाधान पुसता काही म्हणती बोलिले ऐसे नाही तरी ते कैसे आहे सर्वही निरोपावे. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने उत्तमाची सुरुवातच बघा समर्थांनी प्रार्थनेने करून दिली. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा तिघांच्या पलीकडे असणारा श्री सद्गुरू साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. कार्याला सुरुवातच उत्तमाची करून दिली ना. बघा प्रत्यक्षपणे जय जय रघुवीर समर्थ जय घोषाने सुरुवात केली. 2 वेळा जय दाखवला. आपण प्रत्येक वेळेला बघा जी घोषणा आपण करत असतो त्यावेळी जय हा पाठीमागे असतो ना, परंतु सुरुवातीलाच जय हा कुठे आहे, बरोबर की नाही. जय जय रघुवीर समर्थ इथे प्रथमतः आहे. एकदा नाही तर 2 वेळा जय जय. एक म्हणजे अंतरीचा अंतरात्मा आणि दुसरा म्हणजे देहाचा, बरोबर की नाही. म्हणजे प्रत्येक वेळेला साथ देणारा कोण आहे. म्हणून मतच कुठलं आहे तर श्रीमताचं आहे. लोकमतांकडे जर आपण वळालो तर जय हा पाठीमागे लागतो आणि श्रीमताकडे जय हा प्रथमता लागतो ना. म्हणून मत कुठलं आहे, खुद्द भगवंताचं वचन श्रीमत दास बोध. या बोधातून हा दास घडला पाहिजे म्हणून दशक 6वा देवशोधन नाम. आपण प्रथमता पहिल्या समासापासून ते आत्तापर्यंत बघा 10वा समास अनुर्वाच्य निरूपण नाम. त्यामध्ये समर्थांनी उत्तमाचं निरूपण दिलेलं आहे. श्रवण करणं ही आपली जबाबदारी आहे म्हणून श्रवण करूया. श्रीराम समर्थ. समाधान पुसता काही म्हणती बोली जे ऐसे नाही तरी ते कैसे आहे सर्वही मज निरोपावे. प्रश्न विचारलास ना. श्रोते पुसती कोण ग्रंथ काय बोलिले जियत श्रवण केले आणि प्राप्त काय आहे. त्याचप्रमाणे इथे सुद्धा श्रोत्याने प्रश्न विचारला. आपण समाधानाबद्दल सांगितलेत तर समाधान असतं तरी कसं. बघा प्रत्यक्षपणे शब्दाने सांगता येत नाही आणि येण्यासारखं सुद्धा नाही आहे. समाधान कशामध्ये. एखादी गोष्ट आपल्या मनासारखी जर झाली आणि जी गोष्ट आपल्याला हवी आहे ती गोष्ट जर आपल्याला मिळाली प्राप्त झाली तर त्यामध्ये समाधान आहे. परंतु समाधान फुसता काही विचारलं कोणी. म्हणती बोली जे ऐसे नाही तरी ते कैसे आहे सर्वही निरोपावे. समाधान कशामुळे प्राप्त होतं, समाधान का म्हणून आपल्याला मिळणार आहे. कोणी विचारलं तर आपल्याला सांगता आलं पाहिजे. समाधान ते सज्जनाचे नियोग. प्रत्यक्षपणे समाधान कशात आहे, मनास होय विश्रांती आणि समाधान. ज्यावेळी तुझ्या मनाची शांती होईल, ज्यावेळे तुझ्या मनाला विश्रांती होईल, विसावा प्राप्त होईल, त्याच वेळेला तुला काय आहे, समाधान प्राप्त आहे. मुक्याने गुळ खादला गोडी न एक सांगाव्याला याचा अभिप्राय मजला निरोपीने इजे. बघा प्रत्यक्षपणे आपल्याला अनुभव आहे. जर आपल्याला अनुभव असेल तर आपल्याला सांगता येईल प्रत्येक गोष्ट काय आहे ते. आता मुक्याने समजा गुळ खाल्ला तो सांगेल का त्याची चव कशी आहे, बरोबर की नाही. कुणाच्या अंतःकरणाला लागेल धक्का. ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. प्रत्यक्षपणे भाग दाखवला बघा, बरोबर ना. एखाद्याचं शरीराचं वर्णन करताना समर्थ म्हणाले ज्याने दिलाय त्याला नमस्कार आहे, बरोबर की नाही. आपण आपल्या समोर असणारी व्यक्तीला आपण एखादं शरीर बघा, शरीरावर आपण बोल ठेवत असतो परंतु देह त्याने दिलेला आहे, त्याने निर्माण केलेला आहे, बरोबर की नाही. म्हणून समर्थ म्हणाले मुक्याने गूळ खाल्ला तर तो सांगेल का गोड आहे का कडू आहे का तिखट आहे का, नाही आहे.
बरोबर की नाही. गोडीने सांगाव्याला, त्याला सांगताच येणार नाहीये, त्या गोडीचं तो वर्णन करूच शकत नाहीये. त्याचा आता अभिप्राय काय आहे ते स्पष्ट करून आपल्याला सांगितलं पाहिजे ना. याचा अभिप्राय व मजला निरूपी नक्कीचे. अनुभव ही फुसोदाता, म्हणती नये की ये सांगता, तरी कोणापाशी फुसो जाता समाधान. एखाद्याला त्याचा अनुभव सांग जर असं म्हटलं तर तोही म्हणतो की अनुभव शब्द सांगता येत नाही. तरी मग मी आता समाधानाविषयी कोणाला विचारावं. बघा आता समाधानाचा अनुभव कोणालाही विचारलं पण सांगता येणार नाही आहे. एखादं कर्म, एखादं बघा आपण जॉब करायचं आहे म्हटलं तर त्यासाठी शिक्षण पद्धती असावी लागते. शिक्षणाद्वारे आपण काय करतो, एखाद्या गोष्टीचं आपण बघा जे काही कार्य असेल, सर्वात महत्त्वाचं म्हणजे एखादा कोर्स असेल, त्या कोर्सद्वारे आपल्याला काय करता येतं, बरोबर की नाही. जे आपण शिक्षण घेतो त्याचप्रमाणे आपल्याला डिप्लोमा असेल, डिग्री असेल, टीचरसाठी वेगळं असेल, डॉक्टरसाठी वेगळं असेल, इंजिनियरसाठी वेगळं असेल, वकिलांसाठी वेगवेगळं असेल, म्हणजे वेगवेगळ्या फॅकल्टी असतील बघा. त्यामध्ये आपण काय करतो, शिक्षण घेत असतो. ते त्यांचा आपण सराव करून अनुभव घेत असतो आणि त्या अनुभवाद्वारे आपल्याला काय प्राप्त होत असतं, बरोबर की नाही. मार्गदर्शन करणारा सद्गुरू. म्हणून समर्थ म्हणाले अनुभवही फुसो जाता, म्हणती नाही की सांगता, तरी कोणापाशी फुसो जाता समाधान. मग समाधान कधी प्राप्त होईल, आपण शिक्षण पूर्ण झालं आपलं. बघा जर त्या शिक्षणाप्रमाणे जे आपले कोर्स पूर्ण झालेले आहे त्या बघा त्यामध्ये आपण पास झालो, उत्तमाचे आपल्याला मार्क मिळाले, पण आपल्याला त्या पद्धतीचा जॉब जर प्राप्त झाला नाही, एवढं आपण सर्व करून आपल्याला कुठलीही नोकरी उपलब्ध झाली नाही तर आपल्याला समाधान होईल का, बरोबर की नाही. म्हणजे समाधान ही अशी संकल्पना आहे, समाधान ही अशी गोष्ट आहे ती सांगता न येण्यासारखी. अनुभव घेणं गरजेचंच आहे, बरोबर की नाही. अनुभवासी आहे प्रत्यक्ष. आता जे ते अगम्य सांगती, नये माझी या प्रचिती, विचार बैसे माझी चित्ती, ऐसे करा. प्रत्येक जण अगम्य आहे, आपल्या मनाला कधीच हे पटत नाही. समाधानाचे स्वरूप माझ्या मनामध्ये, माझ्या चित्तामध्ये जर नीट असेल ना आणि जर ठसला असेल, बघा प्रत्यक्षपणे आपण एखादं कार्य करत असतो, जर ती गोष्ट आपल्याला खरंच माहिती आहे, एखादं कार्य आहे, त्या कार्याची पूर्ण संकल्पना, त्या कार्याची पूर्ण माहिती जर आपल्याला माहिती असेल ना तर ते कार्य बरोबर अचूकतेने पूर्ण होत असतं. ते आपल्याला कोणाचीही मदत न घेण्यासारखं असतं आणि ते काम बरोबर सुरळीत होत असतं. परंतु जर त्या कार्याची आपल्याला माहिती नसेल, अनुभव नसेल आणि कोणी आपल्याला सांगितलं की हे कार्य तुला करायचं आहे, तर कार्य करता येईल का, नाही आहे. म्हणून समर्थ म्हणाले ऐसे श्रोते यांचे उत्तर, याचे कैसे प्रत्युत्तर, निरोपी जेले तत्पर होऊन ऐका. काय ऐकलं पाहिजे, म्हणून श्रोत्याने असा प्रश्न केला, त्याचे उत्तर आता इथं दिले जाईल. फक्त काय करायचं आहे, श्रवण नक्की करायचं. जे समाधानाचे स्थळ, की तो अनुभवाची केवळ, तोची स्वरूप प्रांजळ, बोलून दावा. आता बघा अनुभव म्हणजेच काय, बघा प्रत्येक प्रकारे स्वरूप असतं. स्वरूप या शब्दामध्ये स्पष्ट करून दाखवलं पाहिजे. जे समाधानाचे स्थळ आहे की तो अनुभवाचे. आता अनुभव वेगळा, बघा ज्याप्रमाणे अभिमान वेगळं आणि स्वाभिमान वेगळा, त्याचप्रमाणे अनुभव आणि स्वरूपानुभव. जे बोलांस आकळे ना, या ओवीमध्ये प्रत्यक्षपणे दाखवले. बघा बोलिल्या विनही कळे ना, जे आपल्याला शिकवलं जातं ते आपल्याला कळत नाहीये. जयांस कल्पिता कल्पना हिंपुटी होय, ते जाणावे परब्रह्म, जे वेदांचे गुह्य परम, धरिता संत समागम सर्वही कळे.
जे शब्दामध्ये गवसत नाही, पण शब्दात सांगितल्याखेरीज ते कळतही नाही, आणि ज्याची कल्पना करू ती कल्पनाच नष्ट होते. मना कल्पना कल्पिता कल्पकोटी. यालाच परब्रह्म म्हणून जाणलं पाहिजे, जे वेदांचंही परम आहे आणि ते परमांचं रहस्य आहे. जे बोलांचं आकळेना, बोलिल्या विनही कळेना. आपल्याला एवढं सांगून सुद्धा आपण ऐकत नाही. आपण ऐकतो पण ऐकल्याप्रमाणे वळत नाही ना. ऐकल्या विन कळले, शिकल्या विन शहाणपण आले, ऐसे देखील ना ऐकले भूमंडळ. म्हणजे सांगणारे आपले भरपूर असतात, पण ते सांगणारे असल्यामुळे आपल्याला ती गोष्ट बघा न कळल्यासारखी आपण करत असतो. तेची आता सांगिजेल, जे समाधान सखोल, ऐक अनुभवाचे बोल, अनिर्वाच्य वस्तू. खरे तर शाश्वत समाधानाचं शब्दात वर्णन करणं शक्य नाही. आता शाश्वत काय आहे आणि नाशिवंत काय? नाशिवंत देह आहे, बरोबर की नाही? आज आहे तर उद्या नाही आहे. आता समोर बोलतोय प्रत्यक्षपणे, पुढच्या सेकंदाला सुद्धा आपण नसू. म्हणजे आपण कोण आहोत? नाशिवंत आहे. शाश्वती कोण आहे? तर परब्रह्म. युगानुयुगे एकलाचे एक, चालवितो तिन्ही लोक. कृतयुगापासून त्रेतायुगापर्यंत, त्रेतायुगापासून द्वापारयुगापर्यंत, द्वापारयुगापासून प्रत्यक्षपणे आता कलियुगापर्यंत, बरोबर की ना? म्हणून समर्थ म्हणाले, नाशिवंत हे सर्व संपदा, हे नको मला पाहावई कदा. क्षेमध्ये उडी चित्तरंजना, हे दयानिधे श्री गजानन. प्रत्यक्षपणे कसा भाग दिला बघा. तेची आता सांगिजेल, जे समाधान सखोल, ऐक अनुभवाचे बोल, अनिर्वाच्य वस्तू. म्हणजे शाश्वत समाधानाचे शब्दात वर्णन करणं शक्य नाही. शाश्वती काय आहे? काय घेऊन जाणार आहोत? तर ज्ञान, वैराग्य आणि सामर्थ्य. या त्रिवेणी संगमावर आपल्याला उभं राहायचं आणि प्रत्यक्षपणे जेवढं काही आपण स्मरण केलेलं आहे, जेवढं आपण नामस्मरण केलेलं आहे, उपासना जेवढी आपल्याकडून झालेली आहे, त्यामध्येच आपल्याला काय प्राप्त होणार आहे, बरोबर की नाही? तेवढीच शिल्लक आपण घेऊन जाणार आहोत, बाकी काहीच घेऊन जाणार नाही. ज्याप्रमाणे आपण रिकाम्या हाताने आलेलो. परी तू आता माझ्या अनुभवाचं बोल. आपण बोलतो काय अनुभव घेतलास? आयुष्य आहे, जीवन जगायचं आहे, यामध्ये अनुभव काय सांगता येईल? आपण अनुभव सांगतो, माझ्या जीवनामध्ये असे असे प्रसंग घडले, माझ्यावर संकट ओढवली, त्याचा मी अनुभव सांगू शकतो. पण आयुष्याचा खरा अनुभव जर पाहायचा असेल तर जा सद्गुरूशी शरण. सांगता न येस ते सांगणे, गोडी कळावया गुळ देणे, ऐसे हे सद्गुरू विने होणार नाही. जे सांगता येत नाही ते सांगायचं आहे. गुळाची गोडी कळावी म्हणून गुळच खायला द्यावा, तसे ते आहे. पण सद्गुरूशिवाय हे होऊच शकत. आता एखाद्याला सांगितलं, अरे एखादी गोष्ट दिली, आता लहान मुलगा आहे, त्याला आपण चॉकलेट दिले किंवा काही वस्तू दिल्या, तर त्याप्रमाणे सांगेल की नाही? त्याला मिरची खायला दिली आणि त्याला सांगितली, कोणी सांगितलं चव कशी आहे, गोड सांगायची, मग तो काय सांगेल? चेहऱ्यानुसार, चेहऱ्याच्या हावभावानुसार काय सांगेल? तो गोडच सांगेल ना. आपण सांगितलेलं आहे, परंतु त्याला तिखट लागलंय. अनुभव काय तर त्याच्या मनाला आलं की पूर्णतः तिखट झालेलं आहे, बरोबर? ज्या पायाला बघा उन्हामध्ये गेल्यावर पायाला चटके बसल्यावर आपल्याला काय वाटतं? समाधान होतं. असं वाटतं कधी सावलीमध्ये जातो किंवा चप्पल परिधान करतो. त्याचप्रमाणे तिखट लागलं आहे तर आपल्याला कोणी विचारलं, अरे कशी चव आहे, काय सांगू आपण? गोड सांगू का? नाही आहे. परंतु सांगता नाही ते सांगणे. आता मिरची तिखट लागली आपल्याला तरी आपण आपल्या मित्रांना फसवतो, अरे नाही रे तिखट नाही आहे. बघा आपण एखादा वडापाव खात असतो, बरोबर की नाही? वडापाव खात असताना आपण चटणी पण खातो आणि मिरची पण खातो. आपल्याला तिखट लागली पण आपण सांगत नाही. त्याने खाल्ल्यावर मग तो आपल्याला विचारतो, अरे तिखट होती मग मला सांगितलं नाही. अनुभवासी प्रत्यक्ष आता, बरोबर की नाही? मला तर तिखट नाही लागली तिखट, परंतु आपण काय बोलतो, अरे नाही लागलं, बरोबर की नाही? आपल्याला थोडीफार रस्त्यातून जाताना ठेच लागली, आता आपल्याला कोणी ओरडणार नाही म्हणून आपण काय बोलतो, अरे नाही लागलं, मला नाही लागलं. पण त्या लागलेलाचा मार, मुका मार, तो आपल्याला नंतर जाणवतो की नाही? म्हणून प्रत्यक्षपणे
सांगता येते सांगणे, गोडी काळावाया गुळ देणे, ऐसे हे सद्गुरू विन होणार नाही. म्हणजे प्रत्यक्ष त्याच्या दृष्टीखालून गेले ऐसे काहीच नाही बोलले. तू स्वतःशी खोटं बोललास, इतरांशी खोटं बोललास, पण सद्गुरूंशी कधी खोटं बोलू शकत नाही. सद्गुरू कृपा कळे त्यासी, जो शोधील आपणासी, पुढे कळेल अनुभवासी, आपोआप वस्तू. बघा, सद्गुरू कृपा आपल्याला प्रत्यक्षपणे बघा, जो आपला आपण शोध घेण्याचा प्रयत्न करतो की नाही, त्याच्यावर सद्गुरू कृपा प्राप्त होतेच. पुढे त्याला आपोआप अनुभव येऊन आत्मवस्तूचा लाभ होतो. एखादी गोष्ट आपल्याला मनाप्रमाणे बघा प्रत्यक्षपणे आपण निवेदन ठेवून मिळवतो. मागणी असेल तर नक्कीच पुरवठा प्राप्त होतो की नाही. म्हणून ही सद्गुरू कृपा, ही समर्थ कृपा आहे. कारण त्याच्या कृपेशिवाय झाडाचं पानही सुद्धा पडत नाही ना. म्हणून समर्थ म्हणाले, प्राप्त काय करून घ्यायचं आहे, मागणी असेल तर नक्कीच पुरवठा प्राप्त होणार आहे. दृढ करुणिया बुद्धी, आधी घ्यावे आपुली शुद्धी, तेने लागे समाधी अकस्मात. बुद्धीचा दृढ निश्चय करून आपण कोण याचा शोध घेतला पाहिजे. आता आपण कोण आहोत, आपण कोण हा निश्चय बोलीला असेल. प्रत्येकाने आपण आपल्या जो घरातला आरसा असतो त्या आरशासमोर उभा राहायचं आणि विचारायचं, आपण कोण हा निश्चय बोलीला असेल. या पृथ्वी तलावर आपण आलेलो आहोत, पण आपण कोण आहोत, इतरांशी कसं वागतो, कसं समर्थाने सांगितलं बघा, आपण कोण आहोत याचा शोध घेतला. असा शोध देत असा अकस्मात समाधी लागतो. जर या देहाचं संपूर्णपणे वर्णन करायचं असेल ते जा सद्गुरूशी शरण. बरोबर की नाही. आपुले मूळ बरे शोधिता, आपुले तो माईक वाढता, पुढे वस्तूच तत्वता समाधान. आपल्या मूळ स्वरूपाचा शोध घेऊ लागल्यावरच आपण पूर्वी असं मानत होतो देह तर 5 भौतिक पंचभौतिक माईक आहे. बरोबर की नाही. म्हणजे प्रत्यक्षाने पंचभूत आहे ना, 5 भूत आहेत. म्हणजे कशी, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, महाभूतांचं आहे ना. आपल्याला एकही जरी नसला तरी आपण या पृथ्वी तलावर राहूच शकत. या पृथ्वी तलावर आलेलो आहोत म्हणजे जन्म कुठे झालेला आहे, पृथ्वीवर. आकाश आहे, छत्रछायाखाली आहे. जर आपण ऑक्सिजन घेतच नसू, हवा घेतच नसू, तर आपलं जीवन जगणं आहे का, नाही आहे. म्हणून समर्थ म्हणाले, आत्मा आहे सर्व साक्षी, हे बोली जे पूर्व पक्षी, जो कोणी सिद्धांत लक्षी त्याची साधू. आत्मा हा सर्व साक्षी आहे, पूर्व पक्ष. बघा, आपल्या अंतरी कोण आहे, तर अंतरीचा अंतरात्मा आहे. प्रत्यक्ष त्याच्या कार्यानुसार प्रत्यक्ष आपण जसं बोलतो त्याप्रमाणे होत नाहीये, परंतु त्याच्या दृष्टीखालून गेले ऐसे काहीच नाही उरले. म्हणून तो सर्व साक्षी, हे बोली जे पूर्वपक्षी. सिद्धांत एकरूप असला पाहिजे. आपण प्रत्यक्षपणे त्याच्या चरणाशी एकरूप नसतो. म्हणजे बघा कसं समर्थांनी भाग दिला. आपण नामस्मरण करत असताना, उपासना करत असताना आपण एकत्र असतो का, एकरूप असतो का, नाही आहे. आपण मित्रांशी बोलत असताना बरोबर कनेक्ट होतो की नाही, बरोबर की नाही. घरातल्या आई वडिलांशी बोलत असताना बरोबर एकरूप होतो. मग पत्नीशी बोलत असताना, फोनवर बोलत असताना एकरूप होतो की नाही, सर्व ऐकतो की नाही. मग परमेश्वराने तुला या पृथ्वी तलावावर पाठवलेला आहे. या पृथ्वी तलावावर तुझा देह आणि बघा प्रत्यक्ष अंतरीचा अंतरात्मा तुझ्या हृदय आहे. मग त्या देहाचं आणि प्रत्यक्षपणे अंतरीचा अंतरात्मा यांचं कनेक्टिव्हिटी का एकरूप होत नाही आहे. प्रत्यक्षपणे भाग आहे, श्रवण करता आलं पाहिजे, एकरूप झालंच पाहिजे. उपासना का आपल्याकडून होत नाही, तो उपासनेचा भला मोठा आश्रय. उपासने विना निराश्रयो, उदंड केले तरी जय प्राप्त नाही. म्हणून कितीही काही करा, उपासना जर नसेल तर जमा नावे शून्याकार. सिद्धांत वस्तू लक्ष जाता, सर्व साक्षीने ते अवस्था, आत्मा त्याहून परता अवस्था तिथं. आपल्या खऱ्या स्वरूपाचा शोध घेत असता प्रथम मी म्हणजे देह नव्हे. आपण मीपणा आणतो, अभिमान आपल्यामध्ये आणतो. मी बघा, मी करता ऐसे म्हणसी तेने तू कष्टी होसी,
राम करता म्हणसी बघा प्रत्यक्षपणे तेथे यश, कीर्ती आणि प्रताप. म्हणून मीपणा कधी नसावा आणि अभिमान तर कधीच नसावा. समर्थ म्हणाले, अभिमान उठे मत्सर, मत्सरे तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार, प्रबळे बळे. बघा कसा भाग दिलेला आहे. म्हणजे सूक्ष्मपणे जो द्वैत भाव आहे, द्वैत आणि अद्वैताचा भाग दिलेला आहे. पदार्थ ज्ञान जेव्हा सरे, द्रष्टाद्रष्टपणे नुरे, ते समयी फुंज उत्तरे मीपणाचा. ज्यावेळी पदार्थ ज्ञान संपूर्ण नष्ट होते आणि त्या द्रष्टाचे द्रष्टेपणीही उरत नाही, त्यावेळी मीपणाचा डवळी नष्ट होते. जेथे मुराले मीपण, तेची अनुभवाची खुण, अनिर्वाच्य समाधान या कारणे बोले. आता मीपणा संपूर्णपणे विरणे हीच अनुभवाची खूण आहे. आता मीपणा हा पूर्णपणे त्यागला पाहिजे ना. मीपणा जर त्यागला, आपल्याला एखादी गोष्ट प्राप्त झाली तर आपण आपला मोठेपणा सांगतो, हे सर्व माझ्यामुळेच झालं, मी होतो म्हणून आपण जिंकलो, मी होतो म्हणून सर्व काही प्राप्त झाले. हा तुझा मीपणा आहे, गर्व आहे, ताठा आहे, अभिमान आहे, हा पूर्णपणे नाहीसा झाला पाहिजे. ज्याची सोन्याची लंका होती तो रावणसुद्धा, बरोबर की नाही, आतापर्यंत रावण असता, कारण 6 कोटी आयुष्य होते की नाही, सर्व वर त्याला प्राप्त होते, वरदान होते की नाही त्याला, परंतु त्याच्या कर्मानेच तो गेला की नाही. शेवटी मरे एक त्याचा दुजा शोक व्हाय. काय सांगितलं समर्थ, मना सांग पा रावणा काय झाले, काय रावणाची अवस्था झाली. अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. एवढं सोन्याची लंका असून सर्व बुडालेच ना. तर आपण काय आहोत, प्रत्यक्षपणे भाग दिलेला आहे. अत्यंत विचाराचे खोल. बघा विचारसरणी कशी असली पाहिजे, प्रत्यक्ष विचार काय घेतले पाहिजे. सुविचार आहेत, कुविचार आहेत, सुसंगत आहेत, विचार महत्त्वाचे. तरी ते माईकाची फोल, शब्द सबाह्य सखोल अर्थाची अवघा. आता आपण शेंगा असतात बघा, शेवग्याची शेंगा असू दे किंवा भुईमुगाच्या शेंगा असू. भुईमुगाच्या शेंगा बघा, त्यातले आपण शेंगदाणे काढतो आणि टरफळं फेकतो की नाही. तर टरफळं पण खातो नाहीये, जे खायचं आहे तेच आपण खाणार ना. चॉकलेट आहे, चॉकलेटामध्ये काय आहे बघा, चॉकलेटचं कवर आपण काय करणार, फेकून देणार, चॉकलेटच खाणार. त्याचप्रमाणे समर्थ म्हणाले, ज्या वस्तू आहेत, जे बोल आहेत ते सुद्धा उत्तमाचे असले पाहिजे. जी चांगलं बोल आहे ते ऐकलं पाहिजे, चांगलं बोल आहे ते बोलता आलं पाहिजे. जे वाईट आहे ते वाईट फेकून दिलं पाहिजे, कारण ते आपल्या मनाला पटत सुद्धा नाही. शब्दाकरिता कळे अर्थ, अर्थ पाहता शब्द व्यर्थ, शब्द सांगे ते यथार्थ, पर्यापण मिथ्या. शब्दांच्याच माध्यमामुळे अर्थ कळतो, पण अर्थ कळला की शब्दांची आवश्यकता राहते. शब्द जे सांगतो ते यथार्थ असतं, सत्य असतं, पण शब्द हा स्वस्त मिथ्या. शब्दांचा अर्थ समर्थाने सांगितला. आपण एखादी बघा, ज्यावेळी आपण शाळेमध्ये प्रवेश करतो बघा, शाळेमध्ये टीचर आपल्याला शिकवत असतात. आपल्याला फक्त येऊन फक्त काय सांगतात, उद्या हा धडा आपल्याला शिकवला जाईल किंवा ही कविता आपल्याला शिकवली जाईल, तर घरून काय करून या, फक्त वाचून या, सांगितलं की नाही. मग त्याप्रमाणे आपण वाचून आलो, परंतु वाचून आल्यावर आपल्याला कळलं का, नाही कळलं. पण ज्यावेळी टीचरांनी किंवा सरांनी त्याचं संपूर्णपणे विवरण करून दाखवलं, त्या धड्याचं संपूर्णपणे अर्थ काय आहे, सारांश काय आहे, संपूर्णपणे संदर्भासहित स्पष्टीकरण दिलं, त्या कवितेचं संपूर्णपणे भावार्थ सांगितला, अर्थ समजून दिला, त्यावेळी आपल्याला समजलं की नाही, म्हणजे इथे सुद्धा मार्गदर्शन करणारा सद्गुरूच आहे. कारण बघा, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव आणि अतिथी देवो भव, कसं बरोबर आपल्याला मार्गदर्शन करून दिलेलं आहे. हे 4 स्तंभ उत्तमाचे असले पाहिजे. शब्दाकरिता कळे अर्थ, अर्थ पाहता शब्द व्यर्थ, शब्द सांगे ते यथार्थ, पर्याय मिथ्या. शब्दाकरिता वस्तू भासे, वस्तू पाहता शब्द नसे,
शब्द फोल अर्थ असे घनदाटपणे. आता शब्दाकरिता वस्तू असतात. आता लहान मुलं असतात बघ, ज्यावेळी शाळेमध्ये प्रवेश करतात, बरोबर की नाही, ज्युनियर KG असो, सिनियर KG असो, छोटा शिशू असो, मोठा शिशू असो, त्यावेळी त्याला लगेच आकडेमोड येत नाही. आपण त्याच्याजवळ ती आकडेमोड समजण्यासाठी आपण वस्तू ठेवत असतो. हे किती आहेत, बरोबर की नाही, हे मिळून किती होणार आहेत, त्याच्यावर आपण भावल्या ठेवतो, माचीस ठेवतो, पैसे ठेवतो, म्हणजे तो बरोबर काउंट करतो, बरोबर की नाही, तो मोजतो. अशा आकडेमोड लगेच समजतं का? नाही आहे. सफरचंद दाखवतो, हे किती आहेत, फुलं दाखवतो, हे किती आहेत, मोज. त्यावरून त्याला समजतं. म्हणजे विचार करा कसं सांगितलं, शब्दाकरिता वस्तू भासे, वस्तू पाहता शब्द नसे. शब्द फोल अर्थ असे घनदाटपणे. भुसाकरिता धान्य निपजे, धान्य घेऊन भूस टाकीचे, तैसा भूस शब्द जाणीचे अर्थ जाणे. आता प्रत्यक्षपणे बघा, गहू घेतले, तांदूळ घेतले, ज्वारी, बाजरी, जे काही धान्य असते त्या धान्यामध्ये भूस असते की नाही, ते आपण पाखडतो. पाखडल्यानंतर जे आपल्याकडे धान्य प्राप्त होतं तेच आपण घेऊन जातो ना. बाकी सर्व भुसा आपण फेकून देतो, बरोबर की नाही. एखाद्या आपण दुकानामध्ये गेलो, त्या दुकानातून आपण एखादं गहू आणले, त्या गव्हामध्ये काय असतं, खडे असतात, ते आपण निवडतो. भुसा असतो ते सुद्धा आपण निवडतो आणि नंतर मग दळायला नेतो की नाही. म्हणजे प्रत्यक्षपणे भाग कसा दिला, प्रत्यक्षपणे साफ करून आपण देतो. मग त्यातला अर्थ काय आपण निवडला, स्वच्छ आणि टापटीपपणानं. मग त्याचप्रमाणे पोचटामध्ये घनवट, घनवटी उडे पोचट, तैसा शब्द हा फलकट परब्रह्म. धान्य ग्रहण केल्यावर फोलकट उडून जातं. आता आपण बघा प्रत्यक्षपणे सुपामध्ये काय असतं, धान्य असतं, ते आपण पाखडल्यानंतर जे हलके पदार्थ असतात ते उडून जातात. सालं असतील, टरफलं असतील, भुसा असेल, निघून जातं की नाही. नंतर आपण फूक मारून सुद्धा उडवतो, निघून जातं. परंतु आता बघा, गहू आहेत, तांदूळ आहेत, ज्वारी, बाजरी आहेत, धान्य आहे, ते उडत नाही ना. जे मजबूत आहेत, कडक आहेत, ते शेवटी राहतात की नाही. म्हणून कसा भाग दिला, शब्द बोलून राही, अर्थ शब्दापूर्वीचा आहे, या कारणे नस आहे, उपमा तया अर्थासी. बघा कसा प्रत्यक्षाने भाग दिला. बरोबर शब्द नसतो, पण अर्थ शब्दापूर्वी बघा, शब्द उच्चारतानाही तो जर समजा आपल्याला समजत नसेल तर त्याची उपमा आपण काय देऊ. त्या शब्दाला काहीतरी उपमा असते ना. आपण शाळेमध्ये शिकलो की नाही, अलंकार, उपमा काय आहे. आपण एखाद्याने चांगली गोष्ट केली, एखाद्याने चांगली रेसिपी बनवली, तर आपण उपमा लगेच देतो ना, बरोबर की नाही. आणि एखादी व्यक्ती समजा काही शब्द बोलत असेल तर त्याला सुद्धा आपण उपमा देतो. म्हणजे आपला भाव काय आहे, जयाचा भावार्थ जैसा, जसा दिसेल त्याप्रमाणे आपण बोलणार. भूस सांडून कण घ्यावा, तैसा वाच्यांश त्याजावा, कण लक्षांश लक्षावा, शब्द स्वानुभवे. म्हणजे प्रत्यक्षपणे भुसाचा त्याग करून कण म्हणजे काय तर धान्य घ्यावे, त्याप्रमाणे शब्दांचा वाच्यांश टाकून सारभूत लक्षांश ग्रहण करावे. जे पाखडलेले असतं त्यामध्ये, त्या भुसांमध्ये काय असतं, तांदूळ असतं, गहू असतं, ते पण आपण काय करतो, त्यातला एक एक निवडतो की नाही. आता सुपामध्ये तांदूळ आहेत तर आपण तांदूळ निवडत बसतो का, नाही आहे. तर तांदळामध्ये जे खडे आहेत, बरोबर की नाही, तेच आपण निवडतो ना. त्याचप्रमाणे कसं सांगितलं, ब्रह्म हा दृश्य वेगळा आहे. जर या वाक्याचा आकलन होणारा जो शब्द आहे तो वाच्यांश होय, आणि याचा जो प्रत्यक्ष अनुभव घेतो तो लक्षांश. दृश्या वेगळे बोलीचे, त्याचं वाच्यांश म्हणजे, याचा अर्थ जो जाणीजे शुद्ध लक्षांश. दृश्या वेगळा शब्दांचा जो साधा अर्थ आहे त्याला वाच्यांश म्हणतात. तो ध्यानीरूप असतो, पण त्यात जो गुढभाव असतो त्याला शुद्ध लक्षांश म्हणतात. आईचा जो शुद्ध लक्षांश, तोची जाणावा पूर्वपक्ष, स्वानुभव तो अलक्ष, लक्षिला न बचे. हा जो शुद्ध लक्षांश आहे तो पूर्वपक्ष जाणावा, त्यालाही ओळखले पाहिजे. स्वानुभव मनबुद्धी अगोचर असल्याने त्यास अलक्ष म्हटले जाते. जेथे गाळून सांडिले नभा,
जो अनुभवाचा गाभा ऐसा तोही उभा कल्पित केला. पंचमहाभूतांपैकी सर्वात सूक्ष्म तत्व म्हणजे आकाश. आकाशात पतितंतोय यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारम केशव प्रतिगच्छति. सर्व काही आकाशामध्ये व्यापलेलं आहे. पृथ्वी असो, सागर असो, समुद्र असो, डोंगर असो, झाडी असो, 84 लक्ष योनी असो, सर्व काही इथेच आहे ना. बघा कसं प्रत्यक्षपणे भाग दिलेले. मिथ्या कल्पनेपासून झाला खरेपण कैसे असेल त्याला, म्हणून ते अनुभवाला ठावचे नाही. जो कल्पनेपासून आला तो अनुभव मिथ्याच होय, त्याला खरेपणा येईलच कसा. म्हणून अनुभव प्रत्यक्षपणे काय आहे ते समजून घ्यायला पाहिजे. दुजे विन अनुभव हे बोलण्याची तो वाव, या कारणे नाही ठाव अनुभवासी. जेथे अनुभव आणि अनुभव घेणारा असतो तेथेच त्या अनुभवाची जाणीव होते. म्हणून द्वैताशिवाय अनुभव आला असं बोलणेही व्यर्थच आहे. बघा, बरा ओखटा सर्व संसार झाला, अकस्मात रे येईल रेयम घाला. म्हणून भले सांगती सत्य चाला, जनी दास तो श्री कवितो उलाला. अनुभवे त्रिपुटी उपजे, अद्वैती द्वैताची लाजे. म्हणून या बोलणे साजे अनिर्वाच्य. जेथे अनुभव असतो तेथे अनुभव्य, अनुभविता आणि अनुभव अशी त्रिपुटी उत्पन्न होते. अद्वैतात द्वैत समूळ नष्ट झालेले असतात, म्हणून तेथे भाषा उपयोगी पडत नाही. दिवस रजनीचे परिमित, करावयामुळं आदित्य. तो आदित्य गेल्या उर्वरित, त्याचे काय म्हणा. दिवस आणि रात्रीची मर्यादा सूर्यावर अवलंबून. तो सूर्यच जर नाहीसा झाला तर शिल्लक उरलेला काय म्हणावे. कारण मग रात्र आणि दिवस यांचा भेदच राहणार नाही. म्हणून ज्यावेळी पहाट होते प्रभात काळी नमस्कार करणं गरजेचं आहे. आतापर्यंत कधीच सूर्य उगवलेला नाही असं कधी झालं का. बरोबर त्याला काय दिलेली आहे, वेळ दिलेली आहे. त्यालासुद्धा शिकवण आहे. सूर्य बघा, ज्या वेळेला पशुपक्षी प्रभातकाळी पहाटेच्या वेळेला बरोबर काय करतात, घरातून बाहेर पडतात. पक्ष्यांचा किलबिलाट, थवाच्या थवा आपल्याला पाहायला मिळतो. आणि रात्रीच्या वेळी संध्याकाळ झाली की बरोबर घरट्यात येऊन बसतात की नाही. कारण त्यांना माहिती आहे सूर्य आहे तोपर्यंत आपल्याला सर्व काही दिसेल, नंतर मग आपल्याला शेवटी घरट्यात यावं लागेल. परंतु आपलं काय माहिती आहे, सूर्य असो किंवा काळोख असू दे, रात्रीच्या वेळीसुद्धा आपण बाहेर पडणार. आणि आपण काय म्हणणार, आम्ही रात्रीचा दिवस केला. परंतु त्या जर वेळेमध्ये जर उत्तमाची जर कर्म करत असतील तर नक्कीच बरोबर की नाही. परंतु आपण काय म्हणतो, प्रत्यक्ष भाग कसा दिलेला आहे. शब्द मौनाचा विचार, व्हावया मूळ ओंकार. तो ओंकार गेले उच्चार कैसा करावा. म्हणून प्रत्यक्षाने भाग कसा दिला आहे, जो नामस्मरण दिलेला आहे. ओम, बघा प्रत्यक्षपणे ओम बोलत असतो त्यावेळी सर्व इंद्रियांना काय प्राप्त होते, उच्चार. सर्व इंद्रियांना व्हायब्रेशन. प्रत्येक शरीराला ओम बोलत असताना बघा, जे 5 कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय दिलेत त्यांनासुद्धा काय होतं, व्हायब्रेट होतं. म्हणून ओम आणि श्री हे शब्द मूळाक्षरामध्ये आहेत का, नाही आहेत. बघा, ते मूळ स्फुरण असून नादाची ध्वनीची उत्पत्ती त्यापासून होते. आपण डोळे मिटून बोला किंवा डोळे उघडे ठेवून बोला, परंतु ओम बोलत असताना बघा, ज्याप्रमाणे आपण शांत एकाग्र उपासनेला बसत असतो, नामस्मरण करत असतो ना, त्यावेळी उच्चार बोलत असताना मनाला पूर्णपणे शांत आणि मनास होय विश्रांती समाधान प्राप्त करून देणारा हा शब्द. अनुभव आणि अनुभविता सकळ हे मायेची करिता, ते मायामुळीच नसता त्यास काय म्हणावे. मग प्रत्यक्षपणे कसा भाग दिला. अनुभव आणि अनुभविता सर्व मायामुळेच प्रत्यास येते. ती माया जर नष्ट झाली तर द्वैतही राहत नाही. आणि अनुभव कुठला, तर प्रत्यक्षपणे कसा भाग दिला. बघा, वस्तू एक आपण एक, ऐशी असती वेगळी क,
तरी अनुभवाचा विवेक बोलो येता मुखे. आत्मवस्तू वेगळे आणि तिचा अनुभव घेणारे आपण वेगळे, अशी वेगळीच जर असती मग त्या अनुभवासंबंधीचा विचार सुखाने सांगता. वेगळेपणाची माता ते लटकी वंदेची सुता, म्हणून या अभिधत्रा मुळीच आहे. माया हीच आहे वेगळेपणाची माता. म्हणजे मुळात मायेचेच अस्तित्व जेथे नाही तेथे वेगळी भिन्नता आहे असे म्हणणे म्हणजे काय? बघा, मुलगी झाली म्हणण्यासारखेच आहे. म्हणून आत्मावरच्या ठिकाणी अभिन्नता अद्वैत हे मूळचेच आहे. मुलगा असो किंवा मुलगी असो, समर्थ म्हणाले भेदभाव असता कामा नये. अजन्म होता निजला तेने स्वप्नी स्वप्न देखिला, सद्गुरूची शरण गेला संसार दुखे. संसारामध्ये दुःख आले, सद्गुरूंच्या चरणापाशी गेला की जी दुःख आहे ती कायमची नष्ट होणार आहे. अजन्म म्हणजे अविनाशी. आत्मा हा निजलेला असतो, म्हणजे त्याला आपल्या सस्वरूपाचा विसर पडला. त्यावेळी त्याला प्रथम स्वप्न पडले की म्हणजे देह आहे ही दृढ समजूत झाल्यानंतर संसार दुःखाने दुःखी झाला होता. आता संसारामध्ये दुःख आहेतच, सुखसुद्धा आहे आणि दुःखसुद्धा आहे. संसार म्हणजे सवेची स्वार, नाही मरणाचं उदार, मापी लागले शरीर घडी ने घडी. समाज खूप मोठा आहे ना. आपण काय म्हणतो, सुख आहे की दुःख आहे, आपण शॉर्टकट घेतो, परंतु आपल्याला पोचायचं आहे त्याच ठिकाणी. म्हणून सद्गुरू कृपेस्तव झाला संसार वाव, ज्ञान झाली ठाव फुसे अज्ञानाचा. सद्गुरू कृपेमुळेच त्याला दृश्य जगत मिथ्या हे कळून चुकले व आपण देव आहोत हे अज्ञानही नष्ट होऊन आत्मस्वरूपाचे ज्ञान झाले. आहे तितुके नाही झाले, नाही नाहीपणे निमाले, आहे नाही जाऊन उरले नसो न काही. दृश्यदृष्टी आहे अशी वाटत होती, ती विवेकाने मिथ्या ठरली आणि नाही म्हणून जे वाटत होते ते विसरून गेले. याप्रमाणे जे आहे ते वाटत आहे, शून्य तत्वित शुद्ध ज्ञान तेने झाले समाधान, ऐकरूपे अभिन्न सहज स्थिती. बघा, प्रत्यक्ष म्हणजे कसं भाग दिलं. शुद्ध ज्ञान, शुद्ध स्वरूपाचा निश्चय, आत्मस्थिती, विदेहस्थिती, मोक्षप्राप्ती, अलिप्तपणा हे उत्तमाचे लक्षण आणि आपल्या अंगी असणारे निश्चय हे उत्तमाचे असले पाहिजे. अद्वैत निरूपण होता, निमाली द्वैताची वार्ता, ज्ञानचर्चा बोलो जाता जागृती आली. अद्वैतासंबंधीचं निरूपण जर आपण ऐकलं तर द्वैत काय आणि अद्वैत काय हे कळून येतं. म्हणून प्रत्यक्षपणे जाणीव करून घेतली पाहिजे. मी म्हणजे देह आणि प्रत्यक्षपणे देहाच्या अंतरी जर कोण असेल तर अंतरीचा अंतर. श्रोती व्हावे सावधान, अर्थी घालावे मन, खुने पावता समाधान अंतरी कळे. आता श्रोत्यांनी सावध राहिलं पाहिजे. आपण एखादं काही वाचत असताना आपण त्याचा अर्थ कळून घेत नाही, परंतु त्याचा अर्थ आपल्याला समजून घेतला पाहिजे. म्हणून समर्थ म्हणाले, जे बोलले जात आहे त्याच्या अर्थावर मन एकाग्र करता यायला पाहिजे आणि आत्मज्ञानाची खून पटून समाधान कसं प्राप्त होईल हे कळलं गेलं पाहिजे. तेने जितुके ज्ञान कथिले तितुके स्वप्नावरी गेले, अनिर्वाचे सुख उरले शब्दात इथं. अद्वैताच्या निरूपणात शब्दाने जितके ज्ञान सांगितले त्याप्रमाणे स्वप्नही मिथ्या असते, म्हणून ते स्वप्नाप्रमाणे मिथ्या ठरतात. पण यावर आपण जर लक्ष ठेवून अर्थावर मन एकाग्र करत असू तर नक्कीच अनुभव प्राप्त येईल. ते शब्दविन ऐकता, अनुभवीन अनुभविता, ऐसा निवांत तो मागुता जागृती आला. त्या अवस्थेत शब्दाशिवाय ऐक्य होते आणि अनुभव आणि अनुभविता द्वैतही राहत नाही. आत्मरूपी ऐक्य पावतो, हीच खरी जागृती. तेने स्वप्नी स्वप्न देखिला, जागा होऊन जागृतीचा आला, तेथे तर्क कुंठित झाला अंत न लगे. आपण झोपेमध्ये सुद्धा स्वप्न पाहतो आणि जिवंतपणे असताना सुद्धा स्वप्न पाहतो, परंतु जागेपणी जी आपण स्वप्न पाहतो ती स्वप्न सत्यात उतरली पाहिजे आणि झोपेमध्ये जे स्वप्न पाहतो ते जाग आल्यावर नाहीसे होतात. या निरूपणाचे मूळ केलेच करू प्रांजळ, तेने अंतरी निवळ समाधान कळे. या निरूपणाचे मूळ सार जे आहे ते परत स्पष्ट करून सांगायला
आणि तुला समाधान म्हणजे काय हे कळायला समर्थाने उत्तमाचा भाग दिलेला आहे. तव शिष्य विनविले जिये आता निरोपिले, तरी पाहिजे बोलिले मागू ते स्वामी. बघा, शिष्याने विनंती केली की समर्था, आपण जे निरूपण केलेले आहेत ते परत समजावून मला सांगा. मज कळाया कारण केलेचे करावे निरूपण, तेथील जे का निजखुन ते मज अनुभवावी. हा विषय खूप अवघड आहे, पण नीट जर कळाला तर नक्कीच आपल्याला सामर्थ्य प्राप्ती आहेच. परंतु आत्मानुभवाची जी निजखुण आहे, रहस्य आहे, ते साक्षात अनुभव जोपर्यंत येत नाही तोपर्यंत समजून घ्यायला हवं. अजन्मत तो सांगा कवन, तेने देखील कैसा स्वप्न, येथे कैसे निरूपण बोलिले आहे. बघा, अजन्म म्हणजे म्हणालात तर कोण आहे, त्याने कुठले स्वप्न पाहिले, त्या स्वप्नात कशाचे निरूपण केले आहे. जाणून शिष्याचा आदर. स्वामी देती प्रत्युत्तर, तेची आता अतितत्पर श्रोती येते परिसावे. शिष्याची जिज्ञासा जाणून समर्थाने त्याच्या प्रश्नांना जी प्रत्युत्तरे दिली ती आता येथे श्रोत्यांनी तत्पर होऊन ऐकली पाहिजे. ऐक शिष्या सावधान, अजन्मातो तो तुझी जाण, तुवा देखील स्वप्नी स्वप्न, तोही आता सांगतो. समर्थ म्हणतात, शिष्य सावध होऊन ऐकलं पाहिजे. जो अजन्म म्हणून सांगितला तो तूच आहेस. आता स्वप्नामध्ये स्वप्न कुठले पाहिले ते स्पष्ट करून सांगितले. स्वप्नी स्वप्नांचा विचार, तो तू जाण हा संसार, तेथे तू सार सार विचार केला. हा संसार हेच तू पाहिलेलं स्वप्न आहे आणि स्वप्नातीत विचार म्हणजे येथे तू सारासार विचार केलास तर नक्कीच फलप्राप्ती. रिगोनी सद्गुरूंसी शरण, काढून शुद्ध निरूपण, याची करीसी ऊन खुन प्रत्यक्ष आता. बघा, प्रत्यक्षपणे सद्गुरुरायाला जो शरण गेलास त्यांच्या मुखाने अध्यात्माचे शुद्ध निरूपण जर ऐकलंस तर तेव्हा तुला त्यास बघा प्रत्यक्षपणे आता श्रवण केल्याचे फळ, क्रिया पालटे तात्काळ, तुटे संशयाची मुळं एक सरा. याचाची घेता अनुभव, बोलणे तितुके होते वाव, निवांत विश्रांतीचा ठाव, ते तू जाण जागृती. कसा प्रत्यक्षपणे भाव दिला बघा. जे शाब्दिक ज्ञान आहेत, विचार, ते कळले गेले पाहिजे. आत्मस्वरूप काय आहे, जी विश्रांतीची जागा आहे ते स्वानुभवाने कळली गेली पाहिजे. हीच खरी स्थिती आणि जागृती आहे. ज्ञान गोष्टींचा गलबला, सर्वोन अर्थ प्रगटला, याचा विचार घेता आला अंतरी अनुभव. कधी अनुभव प्राप्त होईल. समर्थ म्हणाले, प्रत्यक्ष अनुभवासी आता. म्हणून समर्थ म्हणाला, अनुभव ज्या गोष्टीचा आपल्याला प्राप्त करायचा आहे ती गोष्ट पहिली समजून घेतली पाहिजे. त्या गोष्टींचा आणि त्या जो कार्य आहे त्याचा संपूर्णपणे विचार करून तुला संपूर्णपणे त्याचे महत्त्व समजून घ्यावे लागतील, तरच ती गोष्ट आपल्याला आत्मसात नक्कीच होईल. तुझं वाटे हे जागृती, मज झाली अनुभव प्राप्ती, या नाव केवळ भ्रांती फिटलीच नाही. तुला त्यावेळी वाटेल की अनुभवाची प्राप्ती झाली, हीच खरी जागृती झाली. पण प्रत्यक्षपणे कसा भाग दिला बघा. अनुभवी अनुभवी विरला, अनुभवे विना अनुभव आला, हाही स्वप्नीचा चैला नाहीस बापा. अनुभव अनुभवाला विरला म्हणजे काय, मी देह हे जाणून मी आत्मा, मी द्रष्टा साक्षी असा अनुभव. आता देहामध्ये आत्मा आहे हे प्रत्यक्ष आपण पाहिलं का, नाही आहे. आता हवा आपल्याला जाणवते, आपल्या डोळ्यांनी दिसते का, नाही आहे. परंतु हवा आहे. त्याचप्रमाणे आपल्या अंतरी कोण आहे, परब्रह्म आहे. जागा झाली स्वप्न उर्मी, स्वप्नी आलासी अजन्मातून, जागेपणी स्वप्न उर्मी गेलीच नाही. तू जागा झालास असे तुला वाटते, पण अजून तू स्वप्नातच आहेस. अजन्म होऊन तू काय करत आहेस पूर्णपणे. बघा, आपल्याला जी गोष्ट करायची ते आपण झोपेमध्ये स्वप्नामध्ये आपण करत असतो, परंतु जागेपणी जे आपल्याला कार्य करायचं आहे ते आपण करत नाही. स्वप्नी वाटे जागेपण, तैसी अनुभवाची खूण, आली परी ते सत्य स्वप्न भ्रमरूप. म्हणून भ्रम, भ्रांती, कल्पना हे विषयच पूर्णपणे त्यागले पाहिजे. जागृती या पहिलीकडे, ते सांगणे केवी घडे, जे ते धारणीची मोडे विवेकाची. आता विवेकाचा भाग समर्थाने सांगितला.
हे संपूर्णपणे अनुभवाच्या पलीकडे. त्या स्थितीचं वर्णन करताना समर्थांनी सांगितलं, म्हणून इथे समाधान बोलताची नाही ऐसे जाणं, निशब्दाची ऐशी खुणं बोल खावी. आता समाधान, अनिर्वचनीय, बोल हे शब्द कसे आहेत कळले गेले पाहिजे. म्हणून अनिर्वाच्य ते वाच्य वाचे बदल. ऐसे हे समाधान बोलताच नाही जाणं, इतुकीने बाणी खुणं निशब्दाची. म्हणजे या समासामध्ये समर्थांनी काय दाखवलं तर अनुभव काय आहे, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, जे आपल्याला बोलायचं आहे ते बोल कसे असले पाहिजे, बरोबर की नाही. त्यातून आपल्याला समाधान कसं प्राप्त होईल, समोरची व्यक्ती समाधान कशी राहील, आणि त्याचप्रमाणे इतरांशी बोलत असताना आपलं वागणं कसं असेल. हे तू जाण का श्रवण बोलताच नाही जाण, इतुकीने बाणली खुण निशब्दाची. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे. अनुर्वाच्य नाम समास 10वा. जय जय रघुवीर समर्थ.